छबीला डिस्टर्ब करण्यात काहीच पॉइंट नाहीये. मला एकट्यालाच जायला हवं. सॉरी छबी, मी आता तुला न सांगता जातोय, पण दुसरं कुठलं ऑप्शन नाहीये माझ्याकडे. राजनाथ, पैसे पैसे कसे अरेंज करू? अनिकेत सर, तुम्ही काही हवं होतं का? सेट काही नाही, म्हणजे ते ऍक्च्युली कॅश आली आहे का विचारायचं होतं. नाही म्हणजे आता नवीन बॅच ना, सो मुलांसाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहे आणि जरा जास्त प्रमाणात घ्यायच्या आहे, त्यामुळे जास्त कॅश लागणार आहे. आली आहे का कॅश? हो, आली आहे. सप्लायर्सला कॅश लागते ना, तर आणून ठेवलेत पैसे. परफेक्ट. हा, बाय द वे, साकेत दादा तुम्हाला बोलवत होता, त्याला कुठली तरी फाईल हवी आहे. या गो अँड मीट हिम. बरं ठीक आहे, मी आलेच. हा. मी जे काही करतोय ते अजिबात योग्य नाहीये. पण शकुंतला मावशींना घरी आणणं पण गरजेचं आहे ना. त्या जोपर्यंत त्या राजनाथकडे राहतील तोपर्यंत त्यांच्या जीवाला धोका आहे. हे पैसे काय नंतर पण अरेंज करता येतील, पण आता त्यांचा जीव वाचवणं जास्त गरजेचं आहे. आय हॅव टू डू इट. आय एम सॉरी बाई अज्जी, आय एम सॉरी साकेत दादा. मी तुम्हाला न सांगता हे सगळं करतोय. एकदा हे सगळं सॉल्व्ह झालं की मी सगळं एक्सप्लेन करेन तुम्हाला, पण आता मला हे करावं लागणार. मला हे करावं लागणार. राजनाथ काय रे, एवढ्या घाईघाईत कुठे एक निघाला? अर्जंट पेमेंट करायचं आहे. मी आलोच. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन शाळेची उभारणी करू शकतो. वा छबी मॅडम, प्लॅन तर एकदम परफेक्ट आहे. ऍक्च्युली या नवीन शाळेचं सगळं काम छबीच बघणार आहे. आम्ही सगळेजण सपोर्टला असणारच आहोत, पण बाकी सगळे छबीच बघणार आहे. एकदा आपण फायनान्शियल गोष्टी अनिकेतकडनं समजून घेऊयात. ओके? दादा, अनिकेत सरांना बोलवा ना. बोलवतो. अनिकेत नाहीये, जस्ट बाहेर गेलाय. पण महत्वाची मीटिंग चालू आहे, मीटिंग सोडून कुठे गेला तू? तेच तर माहित नाही, अर्जंट काम आहे असं म्हणाला, घाईघाईत निघून गेला. फिरंग्या घाईत कुठे गेला असेल? राजनाथ, एनिवे, या पुढचं प्रेझेंटेशन मीच देतो. मी अनिकेतला फोन करते लगेच. आले. लगेच.
अनिकेत सरांना बघितलं का कुठे? नाही. हा हॅलो छवी. हॅलो, अरे अरे फिरंग्या कुठे आहेस तू? छवी, मला राजनाथचा फोन आला होता. त्याने मला अर्जंटली पैसे घेऊन बोलवले. मी तिकडेच चाललो. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी म्हणूनच तुला सांगितलं नाही, कारण खूप घाई होती. तू पण मीटिंग मध्ये होती. मी आलो होतो तिकडे कॉन्फरन्स रूम जवळ, पण युवर बिझी. सो म्हणून मग मी निघालो आता पुढे. फिरंग्या, अरे दादू किती चिडलाय तुझ्यावर. छवी ऐक ना, दादाची समजूत आपल्याला नंतर पण काढता येईल. आता राजनाथला भेटणं जास्त महत्वाचं आहे. कळत कसं नाहीये तुला? फिरंग्या, तू एकटा का गेलास राजनाथला भेटायला? छवी, ट्राय टू अंडरस्टँड. मला आता जावं लागेल. मी नंतर बोलतो तुझ्याशी. ओके, बाय बाय बाय. मी ड्राईव्ह करतोय. बाय. अरे राजनाथ, छवी राजनाथशी काय बोलत होती? दादा, अनिकेत सरांना बघितलं तुम्ही? हो, आत्ताच गेले ते कार घेऊन. कार घेऊन कुठल्या दिशेला गेले? इकडे गेले? हा. राजनाथ पण ना कुठे तडमडलाय काय माहिती. काय करू आता, या राजनाथचा फोनच बंद आहे. चल बॅग दे. आधी शकुंतला मावशी कुठे आहे ते सांग. त्या सुखरूप असतील तरच पैसे मिळतील. ए शान्या, फालतूची बडबड नाही पाहिजे आपल्याला. तू तर सौदा करायला आलास ना, मग या आटी कशाच्या घालतोस? बॅग द्यायची आणि फुटायचं. चल दे लवकर. ए, तू कोण आहेस रे? आणि तो राजनाथ कुठे आहे? त्याला समोर आण. चल. काय झालं? फिरंग्या फोन का उचलत नाहीये? पैसे मिळणार नाही. आधी शकुंतला मावशी कुठे आहे ते सांग. त्यांना माझ्या समोर आण.
फोन का स्विच ऑफ आहे? फिरंग्याची कार इथे आहे म्हणजे? फिरंग्याची गाडी इथे आहे म्हणजे फिरंग्या पण इथेच असणार. त्या दिशेला गेला असेल हा. फिरंग्या 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 फिरंग्या. सो नवीन जे बजेट असेल ते मी तुम्हाला अनिकेतला मेल करायला सांगेन. पण आता तरी शाळेच्या बांधकामाचं फायनान्शियल वर्कआउट या अशा पद्धतीनेच होणार आहे. ओके सर, पण अनिकेत सर आज इथे असते तर बरं झालं असतं. आय नो पण हरकत नाही. आपण पुन्हा एकदा मीटिंग करूया ना. हा, आपल्या कन्स्ट्रक्शन साईटचं मी एक प्रेझेंटेशन बनवलंय, ते तुम्हाला दाखवतो. सो बेसिकली साकेत, सॉरी, खूप अर्जंट काम आहे. चल जरा माझ्यावर. शांभवी, मीटिंग चालू आहे, मी प्रेझेंटेशन देतो. आपण बोलू ना नंतर. नंतर खूप उशीर होईल. चल प्लीज पण चल, अर्जंट आहे म्हणलं ना तुला. चल पटकन. एक्सक्यूज मी, जरा महत्वाचं काम आहे, मी आलोच. ओके. शांभवी, शांभवी काय? आपल्या तिजोरीतून 20 लाख रुपयांची चोरी झाली आणि हे पैसे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, अनिकेतने चोरले. अनिकेत? त्याला पैसे घेऊन जाताना मी स्वतः पाहिलंय. शांभवी, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? मी खोटं नाही बोलत आहे साकेत. मी का खोटं बोलू? अनिकेत आपल्याच ऑफिस मधनं चोरी का करेल? नाही, चोरी नसेल केली, त्याला काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून पैसे घेऊन गेला असेल तो. याला चोरी नाही म्हणत. तसं असतं तर अकाउंट मध्ये एंट्री केली असती ना. तुला सांगितलं असतं. इतकी मोठी रक्कम घेऊन जाताना त्याला कुणालाच सांगावं असं वाटलं नाही? केव्हाचा फोन लावते, फोनही उचलत नाहीये तो. साकेत, तिजोरीतून 20 लाख रुपये कमी झालेत. त्या सांगतील सगळं. एक्सप्लेन करा प्लीज. काय झालं? तर मगाशी अनिकेत सर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले तुम्ही बोलवलायत म्हणून. सर मी परत आले तर तिजोरीत पैसेच नव्हते आणि माझ्याशिवाय तुम्ही किंवा अनिकेत सरच हात लावू शकतात तिजोरीला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा अधिकार फक्त यांनाच आहे. साकेत, याचाच अर्थ पैसे अनिकेतनेच घेतले. पण एवढे पैसे, 20 लाख रुपये, एवढ्या पैशांची का गरज पडली असेल अनिकेतला? माफ कर साकेत, पण जरा स्पष्टच बोल. काल सगळ्यांसमोर अनिकेतने तुझा निर्णय चुकीचा ठरवला. आज ऑफिसच्या पैशांवर हात साफ केला. अजून किती विश्वास ठेवणार आहेस त्याच्यावर? याला आंधळा विश्वास म्हणतात साकेत. आता तरी त्याला जाब विचार. अरे तुझे अधिकार वापर ना. ठीक आहे, अनिकेतला येऊ दे ऑफिसमध्ये. त्याने जर खरंच चोरी केली असेल ना, माझा भाऊ जरी असला तरी त्याला वाचवणार नाही मी.
कुठे गेला बिरंग्या? इथे पण नाहीये. त्याची गाडी बाहेर आहे पण हा इथे नाहीये. कुठे गेला असेल? त्याला काही झालं तर नाही 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 नाही, छवी छवी घाबरून जाऊ नकोस. त्याला काही झालं नसेल. फिरंगीला शोधलं पाहिजे. फिरंगीला शोधलं पाहिजे. तो संकटात असेल. फिरंग्या! अनिकेत एवढे पैसे चोरून गायब कसा काय झाला? मला कळत नाही मोरू काका, या वागण्याचा नक्की अर्थ काय आहे? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. अनिकेत असा कसा वागू शकतो? साकेत मला असं वाटतं आपण पोलिसांना फोन करायला हवा. नाही मोरू काका, पोलिसांना नको एवढ्यात कळवायला. आधी आपल्याला तर कारण कळायला हवं ना, नक्की काय झालंय. अशी काय गरज पडली अनिकेतला की तो 20 लाख रुपये घेऊन गेला? हे आपल्याला कळू देत आधी. मी आहे. यांचं बंधुप्रेम अजून काही जात नाही. तिला शिक्षा म्हणजे मला शिक्षा. त्यामुळे आता ही शिक्षा मी पण भोगणार. आपण असे एकत्र असलो ना की सगळंच लवकर खूप नॉर्मल होईल. जर राजनाथचा तुला फोन आला तर तू एकट्याने कुठेही जायचं नाहीयेस. जे काय करायचं ते आपण दोघी मिळून करू. म्हणून तरी मी तुझ्याशिवाय काही करणार. तिरंग्या तिरंग्या कुठे आहेस तू? तुझा फोन पण स्विच ऑफ लागतो. का गेलास तू एकटा? ठरलं होतं ना आपलं आपण दोघांनी जायचं म्हणून. काय झालं आता? मोरू काका पोलीस कंप्लेंट करायचं म्हणतात ना, मग तू इतका अस्वस्थ का होतोयस? ते जे आत्ता करतात ना ते आपण आधीच करायला हवं होतं साकेत. शांभवी, चिडचिड करून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. कधी कधी शांतपणे विचार करून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या ऑफिसमध्ये सगळा स्टाफ आहे आत्ता. आपण जर आता पोलिसांना बोलवलं तर किती बदनामी होईल याचा विचार केलाय का? आणि मुळात मी का करेन पोलिसांना फोन? अनिकेत खूप मोठी रक्कम घेऊन गेलाय. चौकशी व्हायला नको? अगं पण अनिकेत माझा सख्खा भाऊ आहे शांभवी. 20 लाख रुपये तो चोरून घेऊन गेलाय. मी त्याला पैशांची बॅग घेऊन जाताना बघितलंय. आणखीन काय पुरावा हवाय तुला? मुळात सगळ्यात पहिली गोष्ट तर अनिकेतने पैसे चोरलेत हे म्हणणं बंद करा. कळलं? तो सुद्धा या कंपनीचा मालक आहे, त्यामुळे त्याला अधिकार आहे पैसे नेण्याचा. म्हणून इतके पैसे? हे कुठल्या नियमात बसतं? आणि मग तू कोण आहेस? साकेत, तू मोठा भाऊ आहेस ना त्याचा. मग इतकी मोठी रक्कम घेऊन गेला तो. आतापर्यंत ही कंपनी, ही संस्था तू चालवत आलायस. मग तुला सांगून जावंसं नाही वाटलं त्याला? मला हा खूप मोठा फ्रॉड वाटतोय साकेत. शांभवी, अनिकेत बरोबर बोलल्याशिवाय आपण हे सिद्ध नाही करू शकत. आणि मला वाटतं अनिकेत जे काही वागलं ना त्यामागे नक्की काही ना काहीतरी कारण असेल. साकेत, मला माफ कर, मी लहान तोटी मोठा घास घेतोय. पण आता मी ऑफिसमध्ये सगळीकडे चेक केलंय, छवी कुठेच दिसत नाही. असं व्हायला नको की दोघेही पैसे घेऊन पळून गेले. ते संशय कमी व्हायला हवा, तिथे तो वाढत चाललाय. एक्झॅक्टली मोरू काका. छवी कुठे आहे? इतकं सगळं घडत असताना छवी कुणालाही न सांगता निघून गेलीये. कळतंय का तुला आता तरी? मला हीच खूप मोठी गडबड वाटतेय. आणि तू या सगळ्याकडे अजूनही बोळ्या विश्वासाने बघतोयस. हा, आणि मी तिला फोन पण लावला, तिचा फोन बंद आहे, लागतच नाही. मला असं वाटतंय त्या दोघांनी बदला घेतलाय.
काय बदला? काय बोलताय बोरू काका तुम्ही? बदला म्हणजे त्या दोघांना घरातून बाहेर काढलं त्याचा बदला. 20 लाख रुपये घेऊन पळून गेले दोघे. मला वाटलंच, तरीच मी विचार करत होते अनिकेत माझ्याशी इतका वाईट का वागतोय. मला आत्ता कळतंय हा या दोघांचा प्लॅनच होता, म्हणून माझ्याशी असं वागत होते. साकेत, काल सगळ्यांसमोर तुझ्याशी भांडणं केली, आज पैशांची चोरी केली ऑफिसमध्ये. इनफ. शांभवी, बास झाला. हे बघ, अनिकेतला माझ्या समोर उभा राहू दे, मग मी त्याला जाब विचारेन. आणि तो परत आलाच नाही तर? तुला कळतंय का, इतकी मोठी गोष्ट जर बाई आजींना कळली तर काय होईल साकेत? बापरे, मी तर कल्पनाच करू शकत नाही केवढा मोठा धक्का बसेल त्यांना. साकेत, परत आजारी पडतील त्या. आणि हे सगळं कुणी केलंय? तर त्यांच्याच लाडक्या अनिकेत आणि छवीने. साकेत, यानंतर त्यांचा कुणावरही विश्वास राहणार नाही. तुझ्याकडेही त्या संशयानेच बघते आणि इथून पुढे कुठलाही व्यवहार तुला करू येणार नाहीत. साकेत, मला असं वाटतं की आपण लगेचच पोलिसांना कळवायला हवं. तू आता थांबू नकोस. कसं आहे, तू घरचं प्रकरण आहे म्हणून झाकायला जाशील आणि तूच तोंडावर पडशील, असं व्हायला नको. अहो पण बोरू काका, नाही, आताच वेळीच पोलिसांना जर कळवलं तर कदाचित पैसे घेऊन जाण्यापूर्वी ते सापडतील तरी. बोरू काका ऐका ना. बोरू काका, मी काय म्हणतोय, हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी राजगुरू फर्म मधून मोरेश्वर बोलतोय. अहो, आमच्या ऑफिस मधून 20 लाखांची चोरी झाली. हो, बाई, काय दिसत नाही का तुला? मरायला काय माझीच गाडी भेटली काय? सॉरी. सॉरी सॉरी काय बोलतोयस? हा, चल जा. शांभवी, मला तुझं 1 मिनिट, आधी माझं ऐकून घे. तुझा लाडका फिरंग्या खूप मोठ्या संकटात आहे. ए शांभवी, तुझ्याशी बोलायला मला टाइम नाही. हा, पोलीस आलेत ऑफिसमध्ये. तुझ्या लाडक्या फिरंग्याला पकडायला. 20 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे त्याच्यावर. चोरी? 20 लाख? फिरंगी पैसे